होमिओपॅथी म्हणजे नक्की काय? या एवढ्या छोट्याशा गोळ्यांनी खरंच कोणी बरा होऊ शकतो? असा काही जणांच्या मनात प्रश्न असेल. नमस्कार, मी डॉक्टर सीमा गोवंडे आपल्या सगळ्यांचं होमिओपॅथिक आणि होलिस्टिक हीलिंग या सिरीजमध्ये मनापासून स्वागत करते. तर ह्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत की होमिओपॅथी म्हणजे काय. तर होमिओपॅथी हा एक ग्रीक वर्डपासून डिराईव्ह केलेला शब्द आहे. होमिओ म्हणजेच सिमिलर आणि पॅथॉस म्हणजे सफरिंग, म्हणजे समम, शमयते समम, किंवा काट्याने काटा काढणे आपण मराठीत म्हणतो ना, तसंच. तर समम, शमयते समम किंवा सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर हे होमिओपॅथिकचं मेन प्रिन्सिपल आहे. होमिओपॅथीचा शोध हा डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन यांनी 1800व्या शतकामध्ये लावला. तो कसा लावला काय हे आपण पुढे बघणारच आहोत. तर जसं कोणत्याही नवीन गोष्टीचा किंवा शोधाचा सुरुवातीला विरोध हा कडाडून होतच असतो, त्याचप्रमाणे होमिओपॅथीला सुद्धा सुरुवातीला खूप विरोधाला सामोरं जायला लागलं होतं. किंबहुना त्यावेळेला होमिओपॅथी ही कशी चुकीची आहे किंवा ती उपचार पद्धती म्हणून का वापरू नये किंवा कसं ते धोक्याचं आहे, अशा मिश्र त्याच्यावरती माहिती लिहिली जात होती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमातून. आणि किंबहुना त्या लिखाणामुळेच होमिओपॅथीचा जास्त प्रसार झाला, की लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झालं की हे नक्की काय आहे, का बरं ह्याला एवढा विरोध होतोय, आणि लोकांनी त्याविषयी वाचन सुरू केलं. त्यावेळेचे जे कोणी ॲलोपॅथिक डॉक्टर होते, सो त्या बऱ्याचशा ॲलोपॅथिक डॉक्टरांनी होमिओपॅथीचा अभ्यास सुरू केला. काहींनी होमिओपॅथीला नावं ठेवायला, तर काहींनी कुतूहलापोटी. आणि त्यांना होमिओपॅथीतले जे काही मिरॅकल्स आहेत ते अभ्यासानंतर लक्षात आले आणि ते पुढे पूर्णपणे होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायला लागले. मग ते डॉक्टर हेरिंग असतील, डॉक्टर केंट असतील, त्याच्यानंतर डॉक्टर बर्नेट असतील, अगदी आपल्या देशातले डॉक्टर सरकार किंवा डॉक्टर पळसुले, हे असे काही ॲलोपॅथिक डॉक्टर पुढे होमिओपॅथीकडे वळून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करायला लागले. तर होमिओपॅथीचा शोध कसा लागला हे आपण बघूया. होमिओपॅथीचा शोध हा साधारणपणे 250 वर्षापूर्वी डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन हे स्वतः एक ॲलोपॅथिक डॉक्टर होते. परंतु त्यावेळच्या ज्या काही मेडिकल प्रॅक्टिसेस होत्या त्यामध्ये पेशंटला उपयोग होण्याऐवजी अजून जास्त त्रास व्हायचा आणि हे कुठेतरी त्यांच्या मनाला खटकत होतं, आणि म्हणून त्यांनी त्यांची मेडिकल प्रॅक्टिस बंद केली. त्यांना जवळजवळ 8 ते 10 प्रकारच्या भाषा अवगत होत्या, जसं की इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, इटालियन, अरेबिक, अशा भरपूर भाषा त्यांना येत होत्या. आणि मेडिकल प्रॅक्टिस बंद केल्यानंतर त्यांनी काय केलं, तर वेगवेगळ्या जे काही मेडिकल लिटरेचर आहे त्याचं एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतराचं काम सुरू केलं. हे करत असताना त्यांनी एक स्कॉटिश डॉक्टर विल्यम कलेन यांचं अ ट्रिटाईज ऑफ मटेरिया मेडिका या इंग्रजी ग्रंथाचं जर्मनमध्ये ट्रान्सलेशनचं काम ते करत होते. ते करत असताना त्यांना त्या ग्रंथामध्ये एक वाक्य आढळलं. त्याच्यात लिहिलं होतं, सिंकोना बार्क क्युअर्स मलेरिया बिकॉज ऑफ इट्स बिटर टेस्ट. आता हे वाक्य त्यांना फार खटकलं की एखादं औषधाची चव कडू आहे म्हणून ते औषध एखादा आजार बरा करतं, असं कसं असेल. म्हणून त्यांनी काय ठरवलं की आपण स्वतः याचा एक प्रयोग करून बघूया. आणि त्यांनी सिंकोना बार्कचं अर्क एक एक्स्ट्रॅक्ट घेतला आणि स्वतः पिऊन बघितला. आणि त्यांना असं लक्षात आलं की तो अर्क घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये मलेरिया सदृश लक्षणं दिसायला लागली, जसं थंडी भरून ताप येणं. हे औषधाचा इफेक्ट म्हणजे त्या अर्काचा इफेक्ट होता तोपर्यंत ते सिम्पटम्स राहिले. त्याच्यानंतर त्यांनी परत ते स्वतःवर घेऊन बघितलं. प्रत्येक वेळेला ते औषध घेतल्यानंतर त्यांच्यात ती लक्षणं आढळली. मग त्यांनी हाच प्रयोग त्यांच्या बायको, मुलं, कलिग्स यांच्यावरती केला. आणि टू हिज सरप्राईज त्यांना असं लक्षात आलं की अरे, ज्यांना ज्यांना मी हा अर्क दिला आहे त्या प्रत्येकांमध्ये मलेरिया सदृश लक्षणं दिसून येत आहे. आणि म्हणून त्यानंतर त्यांना हे जे आपलं होमिओपॅथीचं पहिलं प्रिन्सिपल आहे, सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर, याचा शोध लागला. परंतु या म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे डॉक्टर हॅनेमन नव्हते, म्हणजे एक एक्सपेरिमेंट केला आणि त्याच्यावरनं त्यांनी शोध लावला नाही. त्यांनी अजून भरपूर वेगवेगळ्या औषधीचे स्वतःवर प्रयोग केले, बायको मुलांवर, कलिग्सवर, सगळ्यांवरती प्रयोग केले. आणि त्यांना असं आढळून आलं की अरेच्या खरंच की अमुक एखादं आपण जेव्हा मुलार्क घेतोय तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीची लक्षणं आपल्यात दिसून येत आहे आणि सिमिलर लक्षणं सगळ्यांमध्ये दिसून येत आहेत. आणि जेव्हा एखाद्या आजारी पेशंटमध्ये ही लक्षणं दिसतात आणि तेव्हा मी त्यांना ते औषध देतो तेव्हा तो आजार अगदी सहज बरा होतो. असं त्यांनी 6 वर्ष स्वतःवरती, कलिग्सवरती वेगवेगळ्या औषधांचे प्रयोग केले आणि त्यांना लक्षात आलं
की जेव्हा आपण आजारी रुग्णाला या औषधाचा कोणत्या त्या वनस्पतीच्या अर्काचा डोस करून देतो, डायल्युटेड फॉर्ममध्ये देतो, की जेणेकरून कुठचेच साईड इफेक्ट दिसून येत नाही, तर त्यातनं तो रुग्ण पूर्णपणे बरा होतो. आणि ह्यातूनच होमिओपॅथीचा शोध लागला. सो होमिओपॅथीचं जे प्रिन्सिपल आहे सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर. होमिओपॅथीची ही सगळी औषधं ही हेल्दी ह्युमन बीइंग्सवरती प्रूव्ह केली आहे. कोणत्याही गिनीपिग्सवरती किंवा प्राण्यांवर प्रयोग करून मग माणसांना दिली असं झालेलं नाही आहे. डायरेक्ट माणसांवरतीच सगळ्यात आधी स्वतःवर आणि त्यांच्या कलिग्सवरती प्रयोग करून त्यांनी होमिओपॅथीचं हे प्रिन्सिपल डिराईव्ह केलेलं आहे. त्यामुळे 1790मध्ये त्यांनी पहिल्यांदी स्वतःवर हा प्रयोग केला आणि त्यानंतर 1796 साली त्यांनी होमिओपॅथी ही एक उपचार पद्धती म्हणून लोकांसमोर मांडले. तर आता आपण उद्या बघणार आहोत की होमिओपॅथी, ॲलोपॅथी आणि आयुर्वेद ह्याच्यामध्ये नक्की काय फरक आहे आणि सध्या होमिओपॅथीची पॉप्युलॅरिटी का दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ही जी काही सिरीज आहे किंवा ही जी काही मालिका आहे याच्यामध्ये कोणत्याही पॅथीला नावं ठेवून होमिओपॅथीच कशी श्रेष्ठ हे सांगण्याचा अजिबातच उद्देश नाही आहे. किंबहुना माझं तर असं स्पष्ट मत आहे की आपण सर्वच डॉक्टरांनी होलिस्टिकली विचार करणं खूप गरजेचं आहे. काही पेशंट्समध्ये ॲलोपॅथीची मदत घ्यायला लागू शकते, काहींमध्ये आयुर्वेदाची, तर काहींमध्ये होमिओपॅथीची. आणि ह्या सगळ्याचा जेव्हा आपण सर्वसमावेशक विचार करतो तेव्हा पेशंट अगदी मुळासकट बरा होण्यासाठी खूप मदत होते. तेव्हा आपण भेटूया उद्याच्या भागात. धन्यवाद.